पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं निद्रानाश ही पण एक गोष्ट आपल्याला त्रास देत असते. तर याला आपण कशा पद्धतीने बरं करतो? रक्तामध्ये ऑक्सिजन मात्रा कमी असेल किंवा जीवनतत्व त्या ऑर्गनपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते अल्प प्रमाणात होत असेल, हे मोतीबिंदूचं काचबिंदूचं पहिलं महत्त्वाचं काम. आता मोतीबिंदू हा अर्ली स्टेजचा असतो आणि काचबिंदू त्याच्यानंतरचा असतो. मोतीबिंदूत नजर वाचवता येते, काचबिंदू झाल्याच्या नंतर तो पडद्याला डायरेक्ट जाऊन चिपकतो. ही काजळी तुपात किंवा एरंडेल तेलामध्ये खल करायचं, म्हणजे असं बारीक मिक्स करायचं आणि काजळ लावायचं. या काजळाने नेत्ररोग हे होतच नाहीत, हे पूर्वसिद्ध झालेलं आहे. तुमच्या डोळ्यासमोर पाणी येणं किंवा असं काहीतरी फॉग टाईप दिसणं किंवा साईडचे विजन कमी होणं हे पडद्याच्या संदर्भातले काही लक्षण आहे. विचार करा, तुम्ही 4 दिवसापूर्वी माझी नजर होती आणि आज माझी पूर्ण गेली. मी घरचा करता माणूस आहे, त्याच्यात त्याची काय अवस्था झालेली असेल. आता हे मोतीबिंदू काचबिंदू न व्हावेत याच्यासाठी काही नियमावली आहे, ती कोणीच पाळत नाही. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत पुन्हा एकदा आपले लाडके गेस्ट डॉक्टर परमाकांत ठाकरे आलेले आहेत, की ज्यांचा पहिला पॉडकास्ट जर तुम्ही पाहिला नसेल तो आत्ता आपल्या चॅनलवरती पब्लिश झालेला आहे. आधी तो पॉडकास्ट तुम्ही कम्प्लीट पाहून घ्या. त्याच्यासोबत आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं होतं की लहान मुलांचे जे डोळ्यांचे आजार आहेत किंवा जो चष्म्याचा आजार आहे किंवा डार्क सर्कल किंवा बऱ्याच अशा ज्या काही गोष्टी आहेत की जे यंग मुलांना त्रास देत असतात डोळ्याशी रिलेटेड, ते आपण आयुर्वेदाच्या मदतीने कशा पद्धतीने क्लिअर करू शकतो हे आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेलं होतं. जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर आधी तो पॉडकास्ट बघा, आणि तो पण खूप छान पॉडकास्ट झालेला आहे आणि लोकांचाही त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आत्ताचा जो पॉडकास्ट आहे, जसं आपण त्या पॉडकास्टमध्ये रिक्वेस्ट केलं होतं की थोडेसे जे डोळ्याच्या पडद्याचे आजार असतील किंवा जसं वय वाढत जातं तसे वेगवेगळे काही आजार असतात, जसं की मोतीबिंदू असेल, काचबिंदू असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा या पॉडकास्टमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूयात. तर टाइम वेस्ट न करता मी आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करतो. तर सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या शोमध्ये. येस, तर आज आपण थोडंसं टाइम वेस्ट न करता डायरेक्ट जे महत्वाचे प्रश्न आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर जसं की पहिलाच आपला मुद्दा होता की छोटे छोटे जे बेसिक आजार आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत, पण मग आता जे उरलेले आजार आहेत जसे की पडद्याशी रिलेटेड काही आजार असतात असं तुम्ही मला सांगितलंय, तर ते थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना. आता कसं असतं, जसं मी पहिल्या भागात एक सांगितलं की 3 भागात डोळा विभक्त केला जातो. तर बाह्य भाग, मध्य भाग आणि आभ्यंतर भाग. म्हणजे लास्ट पार्ट जो डोळ्याचा आहे तो डायरेक्ट ब्रेनशी अटॅच असतो आणि हा तो आजचा मुद्दा जो आहे किंवा विषय आहे तो आजचा तोच आहे. जेव्हा शरीरामध्ये पडद्यावर इमेज पडते, जी एखादा ऑब्जेक्ट बघतो आणि ते डोळ्याच्या पडद्यावर पडतो आणि नंतर तिथनं ती इमेज बिंदूपर्यंत घेऊन जातं. तर ही एक नॉर्मल सायकल आहे प्रत्येक व्यक्तीची. पण याच्यामध्ये कुठे बाह्य भागात, मध्य भागात विकृती आली किंवा आजार निर्माण झाले तर निश्चित मग फ्युजन हे वेगवेगळ्या आजारानुसार वेगवेगळ्या आजाराचं नावाचं म्हणजे एक स्वरूप निर्माण होतं. पण पडदा अशी गोष्ट आहे की तो फार सेन्सिटिव्ह आहे, एकदम छोटा. त्याची साईज जर सांगाल ना तर मुगाच्या डाळीची अर्धा भाग असतो ना, म्हणजे 2 भाग केले मुगाचे, 1 खपली असते तेवढा पडदा असतो. म्हणजे हा एवढा सेन्सिटिव्ह, बारीक आणि नाजूक असतो. याच्यावर थोडंही म्हणजे काही वेगवेगळे आजाराचे उदाहरणार्थ परिणाम असतात. म्हणजे कसं, अनियंत्रित शुगर, अनियंत्रित BP, अनियंत्रित थायरॉईडचे व्हॅल्युएशन किंवा पोट न साफ होणं किंवा टॉक्सिसिटी म्हणजे इन द सेन्स केमिकलचे काम करणं आहेत किंवा ॲक्सिडेंटल इंजुरी आहेत किंवा अनुवंशिकतेचे काही कारणं आहेत. म्हणजे आईवडिलाचे, जसं आपलं मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की सगोत्री विवाह म्हणजे मामाची आत्याची मुलगी किंवा ब्लड ग्रुप एकसारखे असेल, तसे बरेच कारणं येतात की जे पडद्याच्या आजाराला म्हणजे एक प्रकारचं मोठं स्वरूप करत असतात ते किंवा ते कारणं असतात. तर मोस्टली याच्यामध्ये जे आत्ता सध्या आम्ही बघतोय ना तो म्हणजे भयावह झालेला आहे तो अनियंत्रित असणारा शुगर किंवा मधुमेह म्हणूया किंवा डायबिटीज म्हणूया. ह्या अनियंत्रिततेमुळे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो रेटिनावरच व्हायला लागतो. म्हणजे अनियंत्रितता म्हणजे कशी, ती नॉर्मल सांगतो तुम्हाला. जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतरची शुगर ही जेवणाच्या आधीची 70-80पर्यंत, हार्डली 100पर्यंत आपण एक म्हणू शकतो, आणि जेवणाच्या नंतर 150 ते 140पर्यंत असावी. परंतु ही 250-300पर्यंत जाते, कमी होते, जास्त होते, कमी होते, जास्त होते. आणि त्यावेळेस कमी जास्त प्रमाण होणारं त्याचा डायरेक्ट रेटिनावर परिणाम येतो. मग रेटिनाचे असे जवळपास 5-7 आजार आता असे आहेत की त्याचं कायमस्वरूपाचं अंधत्व रुग्णाला येतं. मग त्याच्यामध्ये हे एक मधुमेह अनियंत्रितता, 2 नंबरचं हृदरोग म्हणजे जे BP अनियंत्रितता, म्हणजे अचानक 160 होणं, 170 होणं, खालची 80 पाहिजे तर तो 100-110 होणं.
ही अनियंत्रितता पुन्हा परत मेंदूवर, डोळ्याच्या पडद्यावर, ऑप्टिक नर्व्सवर ही सतत प्रेशराईज करून ती जी ऑप्टिक नर्व्स असते ती सुकणं चालू होतं, पडद्यामध्ये ब्लिडिंग व्हायला लागतं आणि याच्यामध्ये रुग्णाला कायमस्वरूपाचं अंधत्व निर्माण होतं. तर आयुर्वेदामध्ये हे जीवघेणा जो आजार आहे किंवा दृष्टीमांद्यत्व किंवा कायमस्वरूपाचं अंधत्व येणार आहे त्याला एक खूप चांगल्या पद्धतीने उपचार आयुर्वेदात आहेत. आता हे झाले याचे कारणं, हे झाले त्याचे प्रश्नाची उत्तरं. पण हे व्यवहारामध्ये जेव्हा आपण बघतो ना तर अर्ली स्टेजमध्ये डोळ्याला सूज येत असते, पडद्याला रक्तवाहिन्याला सूज येते. मग रुग्ण जात असतो, त्यांची एका डॉक्टरकडे शुगरची ट्रीटमेंट चालू असते, एकीकडे थायरॉईडची असते, एकीकडे बीपीची असते आणि चौथा डॉक्टर असतो डोळ्याचा. पण ही अनियंत्रितता ही याच्यामुळे झाली हे त्यांना केव्हा कळतं, जेव्हा आतमध्ये व्हिजन कमी होते तेव्हा. म्हणजे मला याच्यातनं हे सांगायचं की जेव्हा तुमचं शुगर हे असं फ्लक्च्युएशन होत असेल, बीपी अशी फ्लक्च्युएशन होत असेल तर निश्चित आपल्याला याचा डोळ्यावर परिणाम येणारच आहे. तर हे पहिले थांबायला पाहिजे. याचं प्रॉपर करेक्ट डायग्नोसिस करून याची उत्तर काढणं गरजेचे आहे. नाहीतर व्हिजन हे हॅम्पर होतं आणि हॅम्पर झालेलं परत रिकरंट व्हिजन चांगलं करणं फार कर्मकठीण आहे. फार कमी केसेसचं रिकरंट चांगल्या पद्धतीचं पुन्हा पूर्ववत होतं, नाहीतर बरेचशा प्रमाणात होत नाही. म्हणजे एवढं जीवघेणं आहे. मग याच्यामध्ये डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डोळ्याच्या तपासण्या होतात. OCT आहे किंवा अन्य काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहे, ESR आहे, ट्रायग्लिसराईड आहे वगैरे वगैरे, HbA1c आहे, शुगर जेवणाच्या आधीचं नंतरचं सगळं बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर असं लक्षात येतं की आतमध्ये याच्या ऑर्बिटला सूज आलेली आहे, पडद्याला सेंटरला सूज आलेली आहे किंवा ऑप्टिक नर्व्स पाठीमागची सुकत चाललेली आहे. तर मग अर्ली स्टेज रुग्णाला इंजेक्शन डोळ्यात घेण्यासाठी मॉडर्न सायन्समध्ये हा पर्याय असतो. पण हे काही म्हणजे 1 इंजेक्शन घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, असे याचे 3-3चे सेट 12-12, 15-15 इंजेक्शन रुग्णांनी घेतलेले रुग्ण आहेत. पण ते इंजेक्शन घेतले की काही कालावधीपर्यंत ती सूज कमी होते, पण इकडे वाढणारी अनियंत्रित ती बीपी, अनियंत्रित शुगर हे तसंच कारण आहे. पण मग त्याचे साईड इफेक्ट पण तर होत असतील. हां, तर ते मला तेच सांगायचं, सतत जर स्टिरॉइडची इंजेक्शन किंवा इंजेक्शन डोळ्यात घेत गेलो तर अँटी व्हेजअप इंजेक्शन असतात की जेणेकरून ती सूज आणि तिथलचं पाणी किंवा तिथलचं इन्फेक्शन हे कमी करत असतात किंवा स्वेलिंग कमी करत असतात. पण ती वारंवार इंजेक्शन घेतल्याच्या नंतर तिथलचा पडदा हा विरळ होतो, पातळ होतो आणि तिथं रेटायनल ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव होणं किंवा पडदा सुटणं, मग याच्या खूप महागड्या सर्जरी आहेत. हे नसल व्हायचं असेल ना तर पहिला मुद्दा हे अनियंत्रित शुगर, बीपी हे कारणं पहिले बंद करायला पाहिजे. आणि याचे खूप सुंदर उत्तरं आयुर्वेदामध्ये त्या काळात वर्णन करून ठेवलेले आहे. जसं की याच्यामध्ये पहिले पेशंटचं लाईफस्टाईल करेक्ट करणं, आहार निद्रा ब्रह्मचर्याचं सोल्युशन त्यांना प्रॉपर सांगणं, प्रवास शक्यतो न टाळणं, रात्रीचं जागरण नाही आणि पोटात औषधं, हे झालं आभ्यंतर ट्रीटमेंट. एक्सटर्नल ट्रीटमेंटमध्ये जळोका, रक्तमोक्षण, इथं जुगुलार व्हेनमधनं आम्ही रक्तमोक्षण काढतो 15 ते 20 ml. रक्तमोक्षण केलं की या भागातलं ट्रायजेमिनल नर्व्स असते ती डोळ्याकडे, नाकाकडे, जिव्हाकडे, कानाकडे आणि मेंदूकडे गेलेली असते. इथलचं रक्तमोक्षण केलं ना इंटरनल ब्लिडिंग, आतलं प्रेशर, सूज 48 तासात कमी होतं. एवढं त्याची रक्तमोक्षणाचे रिझल्ट आहेत. काही लेप आहेत, काही धारा आहेत किंवा काही नेत्रतर्पणसारखे प्रकार आहेत, शिरोधारा आहे, पंचकर्माचा वापर आम्ही या चिकित्सेमध्ये करतो. रिझल्ट खूप सुंदर आम्हाला व्यवहारात दिसतात आणि दृष्टीसुद्धा वाचते. आणि मूळ कारणावर म्हणजे अनियंत्रित शुगर, अनियंत्रित बीपी हेही नॉर्मल होतात. आणि HbA1c माझा असा अनुभव आहे की 5.9 हे HbA1cचं रक्तातलं, HbA1c म्हणजे काय ते सांगतो, रक्तातली साखर 3 महिन्याचं ॲव्हरेज आपल्याला मिळतं, ती 5.9 पाहिजे. पण ती व्यवहारात 7, 8, 9, 10, 11 याच्यावरी गेली ना, 7च्या वरी गेली ना की इंटरनल ऑर्गन्स म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिन्या झिजणं, हृदयाच्या रक्तवाहिन्या झिजणं, वॉल खराब होणं, ब्लॉकेजेस येणं, रेटिनल ब्लिडिंग होणं किंवा कानाच्या रक्तवाहिन्या सुकणं, किडन्या श्रिंक होणं इथपर्यंत जातं. आणि बऱ्याच म्हणजे समाजातल्या लोकांना किंवा सर्वसाधारण रुग्णांना माहिती नाही. तर म्हणून शुगर रक्तातली जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतरची बघावीच, पण HbA1c हा 3 महिन्यातला रिपोर्ट निश्चित करून घ्यायला पाहिजे. ओके. त्यानंतर बाकीच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत समजा की ज्याचा आणि डोळ्यांचा संबंध आहे की तिथं जर त्रास असेल तर त्याचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली डोळ्यांवरती होत असतो समजा. निश्चित तिथे जर आता समजा उदाहरणार्थ जिथे इमेज पडायला पाहिजे तिथे इमेज पडत नाही, त्याच्या अर्ली स्टेज तिथं काय होतं, वाढत्या चष्म्याचा नंबर आहे. वाढता चष्मा जर सतत वाढत गेला तर त्याचा इम्पॅक्ट रेटिनावर येतो.
म्हणजे तो रेटिना पहिले स्ट्रेच झाला, त्याच्यावर खूप ताण आहे. नंतर पुन्हा त्याला अति प्रमाणात साखर आहे, अति प्रमाणात त्याला BP वाढलेला आहे आणि प्रचंड ताणतणावपूर्वक काम आहे. निश्चित म्हणजे तो डबल प्रेस होतो, वाढता नंबर आणि अति प्रमाणात असणारी साखर किंवा BP. आता काही लोकांना ना डोकं दुखायचा पण त्रास असतो, की म्हणजे असं म्हणतात की ते डोळ्याशी कनेक्टेड आहे, तर त्याला आपण कसं ठीक करू शकतो? याला मायग्रेन म्हणता येईल किंवा सर्वसाधारण डोकं म्हणता येईल. पण मायग्रेन हे प्रचंड डोकं अर्ध दुखत असतं किंवा पूर्ण दुखत असतं किंवा मळमळ उलटी होत असते, उलट्या होतात, कोरड्या ओकाऱ्या येतात आणि याचा डायरेक्ट डोळ्याशी संबंध असतो. काही रुग्णाचा नसतो. पण डोळ्याचा नंबर प्रचंड वाढलेला असेल, डोळ्यावर रेटिनावर पडद्यावर सूज आली असेल, तर निश्चित डोळ्यातून उत्पन्न मायग्रेन म्हणजे डोळ्याच्या कारणामुळं डोक्याच्या नसावर ताण येणं आणि मायग्रेन होणं, मळमळ उलटी, वेदना किंवा चक्कर येल्यासारखं वाटणं किंवा कंटिन्यू असं 2-2 दिवस डोक्याला हात लावून बसणारे प्रकार असतात. पण याचं डायग्नोसिस झालं ना तर निश्चित मग आपल्याला याच्यातनं पूर्णतः बाहेर येता येतं. डोकंही थांबतं, डोळ्याचा नंबरही वाढत नाही आणि डोळ्याचा जो आजार आहे तोही थांबवता येतो आयुर्वेदाच्या उपचाराने. ओके. पण मग जे नॉर्मल डोकं दुखणं असतं, समजा मायग्रेनचा एक आपण भाग घेऊया, जसं की लहान मुलांचं पण डोकं दुखलं की लगेच डॉक्टर म्हणतो की तुम्हाला चष्मा लागणार आहे, असं लोकांचा समज असतो की आता डोकं दुखते म्हटल्यावर मला चष्मा लागेल. मग ते खरंच असतं का तसं? अगदी बरोबर आहे. जेव्हा डोकं का दुखतं, जेव्हा तुमच्या डोळ्यावर सतत प्रेशर असतं, ताण असतं आणि त्याचा इम्पॅक्ट ऑप्टिक नर्व्स मेंदूपर्यंत पोहोचतं. म्हणजे हा ताण जर कमी करून घेतला ना डोक्यावर म्हणजे जे बघण्याचा, तर तुमचं डोकंच दुखणार नाही. आणि आतमध्ये सूज असते आणि ती सूज सतत रेटिनाला प्रेस करतं, पाठीमागं ऑप्टिक नर्व्स तिला प्रेस करतं, त्याच्यामुळं डोकंही दुखत असतं. तर याला ताण कमी करणं, वाढता नंबर कमी करणं आणि याच्यातून डोकेदुखीतनं कायमस्वरूपाचं मुक्ती मिळणं हे महत्त्वाचं आहे. नाही की फक्त पेनकिलर खा, तात्पुरतं थांबवा, अँटीॲसिड खा, डोकं थांबवा, ह्या गोष्टी प्रॉपर नाही आहेत. ओके. आता जसं मागच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा केली होती की जर तुमचे डोळे चांगले तुम्हाला हवे असतील तर आपण झोप व्यवस्थित घेणं महत्त्वाचं आहे. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं निद्रानाश ही पण एक गोष्ट आपल्याला त्रास देत असते. तर याला आपण कशा पद्धतीने बरं करू शकतो? एक सूत्र सांगायचं ना, आईच्या पोटातनं जेव्हा बाळ येतं तेव्हा 24 तासापैकी 23 तास झोपतं. मग 18, 16, 12, 15 असं कमी 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 होत एक 6, 7, 8 तासापर्यंत येतं. आणि जेव्हा वयाच्या 45 वर्षाच्या नंतर 50 वर्षाच्या नंतर मेंदूचं सुकणं चालू होतं, शरीरात वात वाढलेला असतो आणि शरीरातलं इम्युन सिस्टम कमी झालेलं असतं, 4 ते 5 तास झोप लागते. तर ही झोप प्राकृत आहे, विकृत नाही. पण तरी लोकांचा अट्टास असतो की मला 6 तास झोपच लागायला पाहिजे. नाही, मग त्यावेळेस 2 तासाचं नामस्मरण, सात्विक आहार आणि मी जे सांगितलं शिरोतर्पण, जिथं आहे लहानपणी आपली आई टाळू भरत होती ना, तिथं साधं घरगुती प्रयोग, खोबऱ्याचं तेल किंवा 10 ml किंवा 10 ml तूप आठवड्यातनं 2दा फक्त मालिश करावी, शांत झोप लागेल. आणि याचा इम्पॅक्ट हा बुद्धीशी येतो, म्हणजे विस्मृतीशी येतो, आकलनाशी येतो किंवा चिडचिडीशी येतो. झोप ही खूप महत्त्वाची आहे. आयुर्वेदामध्ये झोपेचे 6 प्रकार सांगून ठेवले. म्हणजे आपण जास्त श्रम करून श्रमज निद्रा, आहारज निद्रा, प्राकृत निद्रा, कफज निद्रा, म्हणजे जी निद्रा आहे ही प्रकृतीनुसार असते आणि ती प्राकृत 10 ते 4 वाजेपर्यंतच महत्त्वाची, जी आरोग्यवर्धन करणारी आहे. ओके सर, आता एक गोष्ट म्हणजे माझ्या आता लक्षात आली की जे लहान मुलं असतात किंवा जे यंग मुलं असतात त्यांचे जे डोळ्याचे चष्म्याचा नंबर असतो तो शक्यतो लांबचा असतो, कारण त्यांना जसं जसं वय वाढत जातं समजा आपलं, तर त्या लोकांना एकतर जवळचं पाहायला त्रास होतो आणि दुसरी गोष्ट मला वाटतं बायफोकल लेन्थ पण असतं. तर मग ते असं का बरं वेगळं आहे? कारण की दृष्टी जर बघत असाल ना 2 प्रकारची, जवळची आणि लांबची. आणि जेव्हा लक्षात केव्हा येतं ब्लॅक बोर्डवरचं त्या मुलाला दिसत नाही, तेव्हा सर सांगतात अरे तुमच्या मुलाच्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, चेक करा. त्यावेळेस रुग्ण हे डॉक्टरांकडे येतात, तेव्हा ते चेक करतात. त्याला जवळचा नंबर असू शकतो किंवा लांबचा असू शकतो. त्याला प्रेस बायोपिया, हाय मायोपिक नंबर असे सांगतात. जेव्हा जवळची नजर असते चांगल्या दर्जाची, लांबची फळ्यावरची कमी वाटतं, तर त्याला वेगळे लेन्स असतात. आणि जवळची जेव्हा व्हिजन कमी असते तेव्हा त्याला वेगळी लेन्स असतात. पण याची जर कारणं जर बघत असाल ना तर व्हिजन कुठंतरी हॅम्पर झालं, सर्वसाधारण भाषेत सांगायचं तर मग याची कारणं त्याच्या बालपणात किंवा त्याच्या तरुणपणात किंवा त्याच्या आईच्या पोटात असताना याची कारणं निश्चित आपल्याला शोधावं लागतील आणि त्या पद्धतीने त्याचे उपचार करावे लागतील. आता याच्यामध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतात की उतार वयामध्ये जवळचा किंवा लांबचा नंबर लागतो, पण मोस्टली जवळचाच लागतो, कारण की सतत
वाचन किंवा जवळच्या गोष्टी बघणं हे गरजेचे असतात. जेव्हा पाठीमागनं मेंदूपासून रक्तपुरवठा हा डोळ्यापर्यंत येतो ना, तेव्हा त्याचं पोषण प्रॉपर होत नाही. तिथनं रक्तपुरवठा तेवढ्या दर्जाचा येत नाही. शरीरात रक्ताचा अभाव असतो किंवा आहार खाल्लेलं तेवढं पाचनतंत्र नीट नसतं, पोट साफ होत नाही किंवा त्याला सतत ताणतणाव असतो. ज्येष्ठ नागरिकामध्ये बघत असाल तर सतत ताणतणाव हे पण एक त्याचं नंबर वाढीचं, मनाची अस्थिरता असते, अनसेक्युरिटी कुठेतरी फील व्हायला लागतं आणि याचे अतिचिंतन हे त्याच्यासाठी महत्त्वाचं कारण आहे की जवळचे नंबर वाढत असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनाने याला रक्तपुरवठा प्रॉपर न होणं किंवा त्या ऑर्गनचं प्रॉपर पोषण न होणं हे त्याला एक महत्त्वाचं कारण आहे. पण मग ते आयुर्वेदामध्ये आपण ठीक कसं करू शकतो? त्याला आपल्याला त्याचं पोषण नीट करणं गरजेचं आहे आणि त्याला पंचकर्माचा भाग राहतो. स्नेहन आहे, स्वेदन आहे, शिरोधारा आहे, नेत्रधारा आहे. या उपचाराने आपल्याला जे नजर कमी होणार आहे, उदाहरणार्थ 1 फुटावर आहे, 1.5 फुटावर आहे, ते डायरेक्ट 4 इंचापर्यंत आलं. काही लोक असे जवळ घेऊन बघतात, तर हे आपल्याला नॉर्मल डिस्टन्सनं बघता येईल आणि जी व्हिजन आहे ती सेव्ह करता येईल. याला पंचकर्माचा भाग आहे आणि काही पोटातनं औषध असतात. ह्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि पुढे व्हिजन पण सेव्ह राहतं. ओके. पण मग यालाच आणखी मग एकदम सामान्य समस्या आहेत पण त्या वाढत चालल्यात, जसं की आपण ऐकतो मोतीबिंदू झाला, काचबिंदू झाला, तर हे कशामुळे होतं आणि याच्यामध्ये काय फरक असतो? समजा जसं तुम्हाला सांगितलं ना की शरीराचं आहारातनं पोषण होतं, आहार पाचन झाल्यानंतर रक्त बनतं. रक्त त्या ऑर्गनपर्यंत प्रॉपर किंवा योग्य प्रमाणात न मिळणं हे त्या अवयवाचं पहिलं कारण आहे. मिळते असेल तर ऑक्सिनेटेड ब्लड म्हणजे त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मात्रा कमी असेल किंवा जीवनतत्व त्या ऑर्गनपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते अल्प प्रमाणात होत असेल, हे मोतीबिंदूचं काचबिंदूचं पहिलं महत्त्वाचं कारण. पूर्वी मोतीबिंदू होते का? नाही होते, पण एवढे नव्हते. मोतीबिंदूचं तिमिर आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केले, त्याची सर्जरीसुद्धा आयुर्वेदात सांगितली. आणि मोतीबिंदू काचबिंदू न व्हावेत, हां सांगतो, हे न व्हावेत याची एक अशी एक म्हणजे एक हे आहे काय नियमावली आहे, जेणेकरून आपल्याला मोतीबिंदू व्हायला नाही पाहिजेत, काचबिंदू नाही व्हायला पाहिजेत. आता मोतीबिंदू हा अर्ली स्टेजचा असतो आणि काचबिंदू त्याच्यानंतरचा असतो. मोतीबिंदूत नजर वाचवता येते, काचबिंदू झाल्याच्या नंतर तो पडद्याला डायरेक्ट जाऊन चिपकतो आणि तो पडदा सगट डॅमेज होऊ शकतो, म्हणून त्याच्यात व्हिजन ही डॅमेज होतं. मोतीबिंदूचे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये उपचार हे खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये आहेत आणि आपल्याला ते बॅलन्स करता येतं. आता हे मोतीबिंदू काचबिंदू न व्हावेत याच्यासाठी काही नियमावली आहे, ती कोणीच पाळत नाही. म्हणजे ती जर पाळली ना तर डोळ्याच्या दृष्ट्या ह्या खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला नॉर्मल घरच्या घरी रेसिपीनं ठेवता येते. पूर्वी लहानपणी आई मुलांना काजळ घालत होती, बंद झालेत. जसं वच्याचं काजळ बनवत होते घरच्या घरी, माका म्हणजे भृंगराजचं काजळ बनवायची. ती प्रोसेसही सांगतो तुम्हाला कशी बनवायची, म्हणजे जेणेकरून सामान्याचा फायदा होईल. भृंगराज नावाचं एक औषध आहे, त्याला केशराज म्हणतात. त्याचा सोरस आणायचा, आपली साधं कॉटन घ्यायचं, त्याच्यामध्ये ते भिजवायचा आणि खाली आपला दिवा असतो तुपाचा किंवा तेलाचा, एरंडेल तेल इज बेस्ट किंवा तूप, याच्यामध्ये ती वात आणि ते सोरस एकत्र करून वरती तांब्याचं भांडं लावायचं किंवा प्लेट लावायची आणि खाली ते दिवा लावायचा. त्याची काजळी वरी येते, ती पकडायची, एक साधारण 5-6 घंटे चालू ठेवायचं. ती काजळी तुपात किंवा एरंडेल तेलामध्ये खल करायचं, म्हणजे असं बारीक मिक्स करायचं आणि काजळ लावायचं. या काजळाने नेत्ररोग हे होतच नाहीत, हे पूर्वसिद्ध झालेलं आहे. पूर्वीच्या लोकांना लहान मुलांना गुटी देणं, काजळ लावणं हा प्रकार होता, त्याच्यामुळं लोकांना पुढे चष्मे लागलेच नाहीत. मोतीबिंदू झालेत पण फारच कमी झालेत किंवा मोतीबिंदू नव्हतेच, मला असं म्हणायचं आहे. आत्ता एवढ्यात प्रमाण वाढलं, त्याचं कारण काजळ, नेत्रतर्पण म्हणजे डोळ्यात गाईचं तूप टाकणं किंवा आपलं शेळीचं दूध घालणं, हे नित्य जर केलं तर बरेचसे आजार कमी होतात, ह्याच्यातनं सिद्ध होतं. ओके. आता जर मोतीबिंदू आहे किंवा काचबिंदू आहेत, याची सर्जरी खूप फेमस असतात की ती करावीच लागते. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये एखादा व्यक्ती तरी असतो की ज्याला मोतीबिंदू हे म्हणजे परंपरेने चालूच असतं. 55 वर्ष झाले की मोतीबिंदूचं सर्जरीचं करावंच लागतं, असं एक आहे. पण मग ते सर्जरी केल्याने खरंच म्हणजे बरं होतं का? ते काय ॲक्च्युली जी आता मोतीबिंदू काय होतो हे तुम्हाला सांगतो. ते बरं होतं, पण पाठीमागची जी जर तुम्ही गोष्ट समजून घ्याल, त्याचा एक मूळ मुद्दा म्हणजे मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक 2 करोडची गाडी घेतली तुम्ही, घरी आणली मस्तपैकी आणि घरी आल्याच्यानंतर पार्किंगमध्ये लावली आणि त्याची बॅटरीच काढून टाकली आणि उद्या सकाळी म्हटलं मला गाडी चालू करायची, आता ती होईल का? आपल्याला बॅटरी महत्त्वाची आहे. म्हणजे बाहेरचं लेन्स टाकलं ठीक आहे, पण ते कोणत्या कारणामुळे लेन्स डॅमेज झालं, म्हणजे BP वाढून झालं, शुगर वाढून झालं किंवा अन्य काही कारणामुळे झालं, वयोमानानुसार झालं, पोषण नाही झालं, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेच्या आहेत.
आणि बाहेरची लेन्स टाकली तर त्याला रक्त पुरवठाही तेवढा दर्जाचा होणं गरजेचं आहे. आणि लेन्स टाकल्याच्या नंतर ते कितपत योग्य आहे आतलं पोझिशन मॉइश्चराईज त्याचं जे आतली स्टेटस कसं आहे त्याच्यावर पुढचं त्याचं लेन्स टिकणं आणि दृष्टी वाढणं हे अवलंबून असतं. डॉक्टरांचं काम असतं सर्जरी करून देणं, चांगली करणं, पुढं टिकणं आणि टिकवणं हे रुग्णाच्या हातात असतं. म्हणून ह्या सर्जऱ्या पण आपल्याला शक्यतो नको असतील तर आयुर्वेदाचे उपचार पद्धती वापर करावा. आणि पुढे सर्जरीतनं काही समस्या झाल्या तर आयुर्वेद तुमच्या पाठीमागं खंबीर आहे. कॉम्प्लिकेशन जे आहेत, डोळे लाल होणं, वेदना होणं किंवा डोळ्यात असं पाणी गळणं किंवा ठणकल्यासारख्या प्रचंड वेदना असतात, ते झटपट आयुर्वेद बरा करतं. ओके, पण मग इकडे सर्जरी केली की कसं लगेच सोल्युशन मिळतं? लगेच मिळतं, हो. पण मग तसं आयुर्वेदाच्या बाबतीत आहे का? कसं आहे असतं, आता मोतीबिंदूचाच एक विषय समजा आहे तर याला थोडा वेळ लागतो. म्हणजे कारण की तुमचा पहिल्या अवस्थेत असेल तर लगेच झटपट रिझल्ट मिळतात. आणि या पहिल्या अवस्थेत ओळखायचं लक्षणं असतात त्याच्यामध्ये की तुम्हाला म्हणजे आता डोळ्यासमोर काळे वर्तुळ येणं, केस माशा जाळ्यासारखे वाटणं, त्याची साईज आणि संख्या कमी असते. आणि ते त्या स्टेजमध्ये आला तर मोतीबिंदू हे मेजर लक्षण आहेत. किंवा पेरिफेरल म्हणजे साईडची नजर कमी होणं किंवा समोरची नजर कमी होणं, हे असे माइल्ड लक्षणं असतात. जेणेकरून सुरुवातीच्या वेळेत त्याला ते झटपट बरा होतं आणि पुढं परतही मोतीबिंदूची जी आज सर्जरी करायची किंवा तो पहिल्या स्टेजमध्येच आहे तिथे थांबवून आपल्याला पुढच्या स्टेजमध्ये जाऊच नाही द्यायचं. म्हणजे आता दुसऱ्या स्टेजचे काय लक्षणं असतात, केस माशा जाळ्या दिसणं, मोठमोठाले धब्बे दिसणं किंवा मधातली जी साईज आहे ती नजर कमी होणं, साईडची विजन असणं किंवा वरची नजर कमी होणं किंवा मग खालच्याच अँगलनं दिसतं, मग खालची नजर काही रुग्णामध्ये कमी होते, वरच्याच अँगलनं दिसणं. म्हणजे सेंट्रल जी व्हिजन आहे ती शार्प न राहता आजूबाजूला पेरिफेरल व्हिजन डॅमेज व्हायला लागतं. फ्लोटरसारख्या समस्या किंवा काळे वर्तुळं, केस माशा धब्ब्यासारखी लक्षणे दिसतात आणि रुग्णाला मग ती गोष्ट बघण्यास किंवा एखादा ऑब्जेक्ट बघण्यास त्रास होतो. तर मग आपल्याला हे पहिल्या स्टेज जरच मध्ये असे लक्षणं लक्षात आले आणि आयुर्वेदाकडे आले तर निश्चित आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जे कॉम्प्लिकेशन आहेत, सर्जरीचे कॉम्प्लिकेशन आहेत, सर्जरी हे टाळता येतील. पण रुग्ण काय होतो दुसऱ्या तिसऱ्या स्टेजमध्ये येतो, मग ते थोडंसं अवघड राहतं. पण आयुर्वेदातही सर्जरी सांगितली, असं नाही की सर्जरी करायलाच नको असतलं, पण आयुर्वेदातही सांगितली तुम्ही या कंडिशनमध्ये असेल कोणत्या स्टेजमध्ये सर्जरी करायची आणि कोणत्या स्टेजमध्ये नाही करायची हे पण सांगून ठेवले. सर आता असे कुठले आजार आहेत समजा डोळ्याच्या पडद्याचे की जे अजून आपण त्याच्याबद्दल चर्चा नाही केली समजा की बाकी आहेत अजून? बरोबर आहे, कारण की आता मागं आपलं जसं आता बोललो आपण एक 5-10 मिनिटापूर्वी, रेटिनल ब्लिडिंग आहे किंवा रेटिनल डिटॅचमेंट आहे. आता म्हणजे काय होतं, सतत अनियंत्रित शुगर बीपी असली की नंतर त्याचा परिणाम जो आहे तो डोळ्याच्या पडद्यावर तर येतोच, पण ऑर्बिट जिथं पडदा अटॅच असतो त्या ऑर्बिटला पण सूज येते. आणि ती सूज वारंवार येत राहिली की त्याच्यामध्ये आतमध्ये ब्लिडिंग व्हायला लागतं किंवा ती ऑर्बिटपासून सुटायला लागतो किंवा मग तो रेटिनामध्ये असं छिद्र तयार होतं किंवा तो क्रॅक जातो आणि रुग्णाला तिथं कायमस्वरूपाचं अंधत्व येतं. तर या आजाराला काही लक्षणं असतात सुरुवातीचे, म्हणजे एक सेंट्रल व्हिजन कमी होणं किंवा डोळ्यासमोर पाणी येणं किंवा असं काहीतरी फॉग टाईप दिसणं किंवा साईडचे व्हिजन कमी होणं, हे पडद्याच्या संदर्भातले काही लक्षणं आहेत. आणि अनियंत्रित शुगर, अनियंत्रित बीपी किंवा केमिकल इंजुरी जशी कारणं सांगितलीत, प्रत्येक आजाराचं लक्षण एक असू शकतं पण त्याचे कारणं बरेचसे वेगवेगळे असू शकतात. हेच आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून एकाच पेशंटला सगळे सारखे औषधं किंवा सगळे सारखे ड्रॉप्स किंवा सारख्या थेरपी ह्या एकत्र किंवा एकसारख्या होऊ शकत नाहीत. म्हणून पुरुषम विक्षमिती हे आमच्या सेंटरला आम्ही प्रत्यक्ष डोळ्याचे सगळं इन्व्हेस्टिगेशन करतो, काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन करतो आणि प्रॉपर डायग्नोसिस झाल्याच्या नंतर यांना कोणती ट्रीटमेंट अगदी योग्य आहे ते आम्ही आमच्या रुग्णाला सजेस्ट करतो. तर हे 2-3 जे आजार आहेत ते हे फार आता सध्या जास्त स्वरूपात आहेत आणि शक्यतो सर्जरी हा पार्ट टाळण्यातच भलाई आहे. कारण की डोळा, असं आयुर्वेदाचं मत आहे की डोळा हा एक सिंगल अवयव आहे, तो एकत्र असेंबल आहे, असा वेगवेगळा नाही आहे. जेव्हा आपण सर्जरी करतो ना तर बऱ्याचशा प्रमाणात किंवा व्यवहारात काही कालावधीपर्यंत नजर असू शकते, पण ती पूर्ण टिकणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मग आपल्याला जवळचा रिझल्ट पाहिजे की लांबपर्यंत रिझल्ट टिकणारा हवा, हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. तर हे झाले 3 आजार. नंतर ऑप्टिक नर्व्स म्हणजे ज्या डोळ्याच्या नसा असतात, ज्या रेटिनाला अटॅच असतात, त्याच्यामध्ये सूज यायला लागते. काय यायला लागतं त्याच्यामध्ये सूज, जो पडद्यावर इमेज पडलेली ती वाहून घेऊन जाण्याचं काम या ऑप्टिक नर्व्सला आहे. त्याला ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे तिथं सूज येणं किंवा तिथे इन्फेक्शन होणं किंवा प्रेशराईज म्हणजे एखादा मार लागल्यामुळे पण ती सुकतं, ती मेंदूपासून सुकत येऊ शकतं किंवा डोळ्याच्या पडद्यापासून पण सुकत येऊ शकतं.
आता या दोन्हीकडनं ती फसल्याच्या नंतर जी इमेज वाहून घेऊन जाण्याचं काम आहे ते प्रॉपरच होत नाही, कुठेतरी ती खंडित होते. मग तेव्हा प्रचंड डोकं दुखणं, डोळ्यावर ताण येणं, अस्वस्थता वाटणं किंवा एखाद्या वेळेस उलटी मळमळ होणं किंवा चक्कर येणं, हे सगळी लक्षणं अशा अवस्थेमध्ये दिसतात. कधीकधी त्या प्रेशराईजमुळं ती डायरेक्ट सुकून जाते आणि कायमस्वरूपाचं अंधत्वसुद्धा रुग्णाला येतं. आणि रुग्ण कायमस्वरूपाचं अंधत्व आल्याच्या नंतर ते अस्तव्यस्त असतात, म्हणजे मनाने खचलेले असतात. विचार करा, तुम्ही 4 दिवसापूर्वी माझी नजर होती आणि आज माझी पूर्ण गेली, मी घरचा करता माणूस आहे, याच्यात त्याची काय अवस्था झालेली असेल, म्हणजे एकदम भांबवल्यासारखं होतं. म्हणून मनाची अवस्था, मनाची अस्थिरता सतत, म्हणजे ते आतमध्ये असे डिप्रेशनयुक्त पेशंट आमच्याकडे येत असतात. पण आम्ही त्यांना मनाची ताकद चांगली होणं, आत्म्याची ताकद चांगली होणं, पॉझिटिव्ह थिंक न राहणं आणि त्याच्या रेटिनावर, ऑप्टिक नर्व्हवर पूर्ववत काम करणं, हे आयुर्वेदाचं एक खूप मोठं पंचकर्म, एक मोठं शस्त्र आहे. जेणेकरून मनाचं, आता तुम्ही म्हणाल सर मनाची ट्रीटमेंट किंवा मनाचं मोजमाप कुठंच नाही आहे, पण मनाचं, आत्म्याचं आणि इंद्रियाचं एकत्रीकरण झालं तेव्हा विचार तयार होत असतात. जर तुम्ही पॉझिटिव्ह बोलत असाल तर तुम्ही चांगले आहात, आणि कोणतीही गोष्ट जर निगेटिव्ह, नाही ना, जाऊ दे ना, करू न, बघू, हे प्रश्नाची उत्तरं आहेत ना, कुठे तुम्ही आतून कोलमडला किंवा तुम्ही खचलात, तर या प्रश्नाचं मोठं उत्तर म्हणजे पाठीमागचा रेटिना हा मेंदूपर्यंत आतून तो रेटिना ते ऑप्टिक नर्व्ह डॅमेज करतं आणि मेंदूला पण कुठेतरी निगेटिव्ह फेजमध्ये घेऊन जातं. तर त्या मनावर प्रसन्नतेची चिकित्सा, पॉझिटिव्ह थिंकिंग हे डोळ्यासाठी खूप महत्त्वाचं वरदान आहे. ओके. आता एक सहज एक मुद्दा समजा माझ्या लक्षात आला बोलता बोलता, की एखाद्याची डोळ्याची दृष्टी जाणं ही खूप मोठी घटना असते, तर याला आपण नीट करू शकतो का बरं आयुर्वेदाच्या? आता कसं असतं माहिती आहे का सर, कम्प्लीट व्हिजन जाणं, पार्शली जाणं आणि इनकम्प्लीट जाणं. म्हणजे काही साध्या भाषेत सांगायचं, थोडी आहे, बरीचशी गेली, 20% आहे, 80% गेली, 30% आहे, 70% गेली, म्हणजे असं त्याचं पर्सेंटेजवर राहतं. आता अचानक नजर कमी होणं, रात्री चांगली होती ना आज गेली, हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा काही शुगर किंवा अनियंत्रित BP या 2च कारणे, किंवा केमिकलचा किंवा ॲक्सिडेंटल केसेस, या 4च कंडिशनमध्ये होते, अचानक नाही. पण याच्यामध्ये अनियंत्रित शुगर हे आता सध्या खूप एवढं प्रमाण वाढलं आहे ना, काल मला थोडं थोडं दिसत होतं पण आज कमी झाली. पण अचानक दिसणं कमी होत नाही, त्याला 10-5 वर्षापासून थोडी थोडी ती पहिलीच कमी झालेली असते. तर या केसेसमध्ये ज्या स्टेजमध्ये पेशंट आपल्याकडे येतो ना, त्याचा रेटिना कितपत चांगला आहे, ऑप्टिक नर्व्ह कितपत चांगलं आहे, त्याचं व्हिजन किती आहे, जवळचं किती आहे, त्याच्या आमच्या इथं टेस्ट असतात सगळ्या, त्या बघून आपण पुढं पेशंटवर ठरवत असतो. आणि ज्या रुग्णाला होणार आहे त्यांना सांगायचं की होतंय म्हणून, नाही होत तर सांगायचं. आता मला सांगा, पाठीमागचा रेटिना जर टोटल डॅमेज झाला, कॉर्निया टोटल डॅमेज झाला, तर तो पेशंटला दृष्टी येणार कुठनं? तर अशा कंडिशनमध्ये सर्जऱ्या करणं पण फार रिस्की राहतं. आता सर, ज्यावेळेस मी समजा 9वी-10वीचे पुस्तकं सायन्सचे वाचायचं ना, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होत्या डोळ्यांच्या रिलेटेड. पहिली गोष्ट होती की रात आंधळेपणा. आता ही गोष्ट ऐकायला थोडीशी विचित्र वाटते की रात्र झाली की नजर कमी होते. खरंच आहे का? येस सर, आहे. आणि त्याला काहीतरी भूतबाधेशी, याच्याशी त्याच्याशी संपर्क लावला, पण ही खरंच आजार आहे. हा रेअर असतो, अनुवंशिक आजारामध्ये हा आजार येतो मोस्टली. 2ऱ्या-3ऱ्या पिढीमध्ये जेव्हा आजार असतो तेव्हा हे आजार सत्य अवस्थेमध्ये आहे. पण याच्यामध्ये रात्रीला दिसणं कमी होतं. काय होतं, याला नक्त अंधता, कफवातजन्य आजार हा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला आहे. बऱ्याचशा रुग्णाला हा पडद्याच्या संदर्भातला आजार आहे. जो पडदा असतो ना, त्याला रेटिनल पिगमेंटोसा हा मॉडर्न सायन्समध्ये नाव जातं. रेटिनावर असे काळे काळे धब्बे यायला लागतात आणि तिथलचे काळे धब्बे आले की तिथलची दृष्टी कमी होते. मग सुरुवातीची काही लक्षणं अशी असतात, डोळ्यासमोर जास्त प्रकाश न सहन होणे, किंवा रात्रीला नजर कमी होणे, दिवसा थोडी बरी असते, किंवा थोडाही प्रकाश असला तर डोळे दुखणं, किंवा डोळ्यासमोर असं काळसर किंवा असं फॉगी टाईप म्हणजे आभाळ आल्यासारखं वाटणं, हे असे अर्ली स्टेजची लक्षणं असतात. पण या आजाराला आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत. आणि जो रेटिना पुढे डॅमेज होणार आहे तो आपल्याला डॅमेज न होऊ देणं, डॅमेज झालेला पूर्ववत रिपेअर करणं, हे आयुर्वेदाचं फक्त एक काम आहे. म्हणून घाबरून गोंधळून न जाता या आजाराला, या सारख्या आजाराला, रेटिना, ऑप्टिक नर्व्ह, आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उपचार असतात. ओके. आणि याच्याशी रिलेटेड एक आणखी कन्सेप्ट आहे की कलर ब्लाइंडनेस, हा रंगअंधता. त्याच्याबद्दल काय सर माहिती आहे का, याच्यामध्ये रात्रीचं जसं मी तुम्हाला सांगितलं की रंग अंधतामध्येच नाव त्याचं वर्णन आहे. वेगवेगळे रंग आहेत, डार्क फॉन्ट,
म्हणजे बऱ्यापैकी निळा कलर समजतो किंवा बाकीचे कलर समजतो. डार्क जे कलर आहेत निळा, रेड, ब्ल्यू याच्यामध्ये थोडंसं विसंगती असते किंवा हिरवा रंग दिसतात, पण ते दोन कोणते आहेत जवळजवळ हे लक्षात येत नाही. आणि याला तिर्यक रक्तपित्त म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. जेव्हा तुमचे रक्तामध्ये उष्णता असते, शरीरामध्ये खूप टॉक्सिक्स असतात किंवा खूप प्रचंड ताणतणाव असतो, तेव्हा रंग अंधता हा आजार निर्माण होतो. आणि याचं परमनंट सोल्युशन आयुर्वेदामध्ये आहे. पण 2-3 कलर एकत्र जर आले ना तर ते डिस्टिंग्विश नाही झालं. आता हे कोणाला प्रॉब्लेम येतो? पायलट्स आहेत, सरकारी नोकरदार लोक करतात, तर त्यांना प्रॉब्लेम येतात. तर याला पुढे न वाढू देणं, ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेत थांबवणं आणि थांबवून त्याला पूर्ण बरं करणं हे आयुर्वेद निश्चित करतो. ओके सर, आता थोडंसं आपण उपायांबद्दल येऊया की जे उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. तर असे मला डोळ्यांशी रिलेटेड काहीतरी उपाय सांगा की जे आपली जी ऑडियन्स आहे ती घरी बसल्या बसल्या चांगल्या पद्धतीने करू शकते. कारण तुम्ही डॉक्टर आहात. येस सर. आजकाल काय होतं की युट्यूबवरती कोणी व्हिडिओ बनवतोय, तर तसं आपल्याला करायचं नाही. प्रॉपर मला उपाय हवेत. ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, जे लोक लॅपटॉप पीसीवर काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मी एकदम सिम्पल एक रेसिपी सांगणार आहे. कोथिंबीर, कढीपत्ता आणि दूध. कोथिंबीर साधारण 2 ते 3 ग्राम घ्या. 2 ते 3 ग्राम आपलं कढीपत्ता घ्या. याचं एक वाटण करा, असं चांगलं असा लगदा तयार करा आणि थोडंसं त्याच्यात दूध घाला आणि ते कॉटनवर भिजवा आणि डोळ्याच्या वरती ठेवा. तुमचा 10 ते 15 मिनटात तुमचा जो डोळ्यावरचा ताण, दिवसभरचा थकवा एक 10 ते 20 मिनटात कमी होईल. हे झालं IT सेक्टरसाठी किंवा ज्याचं लॅपटॉप पीसीवर जास्त काम असतं. दुसरं जे आहे ते लहान मुलं असतात बघा, त्यांना काजळ मी जसं तुम्हाला सांगितलं नित्य घालायला पाहिजे. लहान मुलंच नाही तर आयुष्यभर आठवड्यातनं 2दा काजळ करायचं. हे काजळ म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय हे दिसण्यासाठी नाही. हे जे आपल्या डोळ्याच्या पापण्या आहेत ना, ह्या आतमध्ये पापण्यामध्ये केस आहेत, म्हणजे या केसामध्ये पापण्यामध्ये असे फिक्स झालेले आहेत. तर तिथे आपल्या डोळ्याची सगळी घाण ही बाहेर निघते. आणि जसं आपण सकाळी उठले ब्रश करतो, संडाची जागा धुतो किंवा आंघोळ करतो, तसं हे डोळ्याचं क्लीननेस म्हणजे डोळ्याची जी घाण आहे ना इथनं बाहेर पडते आणि तिथून डोळ्याला संरक्षण मिळतं. काजळ नित्य वापरणं हे गरजेचं आहे. जसं खाण्यामध्ये काय गोष्टी म्हणजे मुगाची डाळ खूप चांगली आहे, नेत्र आहे, उडदाची डाळ एक चांगली आहे, लोणी हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे, घरगुती आपण सांगितलं त्या पद्धतीने खाणं. तूप हे नित्य खाणं गरजेचे जेणेकरून आपले डोळे चांगले राहतील. काळा मनुका, लाल मनुका ज्याला बेदाणे म्हणूया, नित्य खाण्यात असायला पाहिजे. यांनी आरोग्याचं वर्धन आणि डोळ्याचं दृष्टी ही खूप चांगल्या पद्धतीचं राहतं. आता हे झालं घरगुती उपाय. आणि दुसरं काही एक प्रकार जे सांगतो की शिरोतर्पण. काही कुठं जायचं काम नाही. खोबऱ्याचं कोकोनट व्हर्जिन ऑइल तेल आणायचं, जिथं टाळू असते तिथं भरायचं, मालिश करायची. यांनी दृष्टी चांगली राहते, विचार चांगले राहतात, प्रसन्न मन राहतं आणि पुढे दृष्टीचे आजार होत नाहीत. जसं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं, भ्रूमध्य म्हणजे इथे मेंदूचं द्वार आहे. रोज 10 थेंब ते 15 थेंब शुद्ध गाईचं तूप नाकात घालायला पाहिजे. आठवड्यातनं 1-2दा कानात सुद्धा घालायला पाहिजे. पण ते कसं असायला पाहिजे? शुद्ध असायला पाहिजे आणि इन्फेक्टेड नसायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे दृष्टी ही खूप चांगल्या पद्धतीनं सेव्ह करता येईल. आणि साधं सगळ्यांना माहिती आहे, काशाची वाटी, तेल, पण ते कसं असायला पाहिजे? ते औषध सिद्ध तेल पाहिजे. म्हणजे पाताभ्यंगाचं जे तेल आहे ना, नॉर्मल तेल वापरून रिझल्ट येणार, पण आपल्याला 100 पैकी 100 मार्क जर मिळवायचे असेल ना, तर त्याच्यात वेगवेगळ्या नेत्राला बल देणाऱ्या, नेत्राला ताकद देणारे तेल सिद्ध औषध राहतात. ते लावून जर मालिश केली तर अधिक उपयोग चांगला होतो. ह्याच्या घरगुती आपल्याला रेसिपी करता येतील. बदामचा शिरा आम्ही नेहमी सांगतो आमच्या पेशंट लोकांना. 10 ग्राम बदाम, त्याच्यात 1 चम्मच खसखस, 1-2 वेलदोडा आणि थोडीशी खडीसाखर. ही बदामची जी पेस्ट आहे ना, ही पूर्ण रात्री भिजत घालायची आहे. ती पेस्ट करून घ्यायची, तूप टाकायचं, चांगलं परतून घ्यायचं आणि ओलं खोबरं याच्यामध्ये असतं ते पण खिसून घ्यायचं साधारण 2-3 ग्राम आणि थोडं जायफळ. हे सगळं तुपात परतवायचं आणि आखरीला साखर सोडायची, ती खडीसाखर किंवा गूळ. याने डोळ्याचे आजार जे आहेत ना 90% हे पूर्ण बरेच होतात आणि पुढे होत नाहीत. बरे म्हणजे इन द सेन्स पुढे वाढत नाहीत. नाहीतर काय होतं, बदामचा शिरा म्हटलं की नकोच असतं, दूध म्हणलं की नकोच असतं, लोणी म्हणलं की नकोच असतं. ज्या जेन्युइन गोष्टी असतात त्या नको असतात. मग त्या डोळ्याचं पोषण होणार काय? त्याच्यामध्ये खसखस जे कंटेन आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. खसखस कफवातात्मक विकार हे कमी करतं. जेव्हा शरीरात कफाचं प्रमाण जास्त वाढतं, पित्त वाढतं आणि वात कमी होतो, तेव्हा डोळ्याचे आजार निर्माण होत असतात. मग अशा आपल्या छोट्या छोट्या घरातल्या बदल हे खूप उपयुक्त आहेत. दुसरा एक प्रश्न, 1 चम्मच तूप आणि 1 चम्मच हळद नित्य सकाळी ब्रश केले कीच खावं. चहा पूर्ण बंदच करावा. चहाने डोळ्याचं व्हिजन कमी होतं, डोळ्याचे नाही सगळेच आजार मागे लागतात.
चहा बंद, 1 चमच तूप आणि 1 चमच हळद. आता डोळ्याशी रिलेटेड तर आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, पण मग तरीही तुमची जी स्टेम सेल थेरपी आहे त्याच्याबद्दल सांगा ना, कारण तुम्ही आयुर्वेदिक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहात. सर, याच्यामध्ये काय होतं, जे आता स्टेम सेल थेरपीच्या नावातच आहे आपलं, म्हणजे एक आयुर्वेदाचं पहिल्यापासून एकच कन्सेप्ट आहे, नॅचरल थिंग आणि नॅचरल ट्रीटमेंट. आता ज्या निसर्गामध्ये असंख्य वनस्पती आहेत आणि त्याचे वेगवेगळे पानं, फुलं, मुळं याचे कलेक्शन करून, ओल्या वनस्पत्या त्याचं कलेक्शन करून अर्क काढणं आणि ते डायरेक्ट पोटामध्ये, डोळ्यामध्ये किंवा पूर्ण अंगाला लावण्यासाठी किंवा तेल सिद्ध करणं, याच्यामुळे काय होतं, जे पोटातनं औषध जाणार त्याला एक वेळ लागणार, ते अन्नामध्ये म्हणजे ते पोटात गेले की 8 ते 10 तास त्याच्यावर प्रोसेस होणार, नंतर ते रक्तात येणार, नंतर त्याचं काम होणार, याला थोडासा वेळ लागतो. पण डोळ्यामध्ये किंवा डोक्यामध्ये जर डायरेक्ट आपलं इथं हे केलं ना, ॲप्लिकेशन केलं ना, तर त्याचा इम्पॅक्ट विदिन सेकंदमध्ये यायला लागतं. म्हणजे डायरेक्ट ॲप्लिकेशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि ते आपलं डोळ्यामध्ये आपण करत असतो. याचे रिझल्टही खूप सुंदर आहेत, लॉंग लास्टिंग आहेत आणि कसल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट नाही. हे झालं स्टेम सेल थेरपीचं. नंतर याच्यामध्ये उपचाराचा भाग जो येतो, आता जसा आपला आजचा मुद्दा डोळ्याचे पडद्याचे आजार, रक्तवाहिन्याचे आजार जे होते, या आजारामध्ये पंचकर्माचा सहारा घ्यावाच लागतो. आम्ही खूप कमी प्रमाणात पेशंटला पंचकर्म सजेस्ट करतो, कारण की थोडं खर्चिक असतं. पण रेटिना हा एकच आहे, सिंगल आहे, खूप छोटा आहे, त्याला वाचवणं म्हणजे पराकाष्ठाची मेहनत करणं आहे आणि ते वेळेच्या आत. तिथं रेटिनाचं ब्लिडिंग झालं तर ते लवकरात लवकर कसं सुकणं किंवा परत न होऊ देणं, हे पंचकर्माच्या सहाऱ्याशिवाय होत नाही. मग याच्यामध्ये रक्तमोक्षण असतं, काही शिरोधारा असतात, काही बस्ती असतात किंवा नेत्रतर्पण असतं, नेत्रपिंडी असतं. म्हणजे आता हे डोळ्याच्या सगळ्या प्रोसेस आहेत. म्हणजे डोळ्यावर काही कल्क, क्वाथ, हिमफांड अशा वेगवेगळ्या धारा धरणं, तिथनं पुन्हा ते जे जसं आपलं शरीर डिटॉक्स करतो तसं डोळ्याचा पेरिफेरल ह्या मसल्स आहेत, रेक्टाय मसल, लॅव्हेटर मसल, याचं काम चांगल्या पद्धतीचं होणं किंवा त्यांना बल देणं, या पद्धतीचं जर ट्रीटमेंट जर झालं तर निश्चित पुढचे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते लवकरात लवकर आपल्याला टाळता येतील आणि रुग्णाला म्हणजे कायमस्वरूपाचं अंधत्व हे न येऊ देणं हे आपल्याला लवकरात लवकर वाचवता येतील. तर पंचकर्म प्लस औषधाची ही प्रोसेस अशी जोड गोळी असते आणि या पद्धतीने आयुर्वेदात काम होतं. तर याच मुद्द्यावरती आपण आजचाही पॉडकास्ट इथे एंड करूयात. थँक्यू सो मच की तुम्ही पुन्हा एकदा आले आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली. आणि ज्यांना कोणाला काही प्रश्न असले तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्की विचारा. आपण सरांचे ज्या काही डिटेल्स असतील त्या कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ, म्हणजे जर तुम्हाला सरांशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली करू शकता. ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू, नमस्ते.